जननीचा या संपूर्ण जगाला छत्रछायेखाली ठेवणाऱ्या या दुर्गा माताचा हा उत्सव, नवरात्री उत्सव आपण अत्यंत उत्साहानं सगळीकडे साजरा करताना बघतो. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतभर. आणि मग मी कालच पेपरमध्ये वाचलं की अगदी श्रीलंका असेल किंवा देश विदेशात सुद्धा देवी मातेची मंदिरे आहेत आणि तिथं सुद्धा हा नवरात्री उत्सव खूप मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. तर नवरात्र नेमकं का साजरं करतात, त्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण आता वयाच्या अशा टप्प्यावर आहोत की हे सगळे सण वार रीतिरिवाज आपण का करतो हे आपल्याला माहीत असतं आणि त्यामुळे ते श्रद्धेनं आपोआप होत असतात. पण इथं माझी चिमुकली विद्यार्थिनी बसलेली आहे, त्यांच्यासाठी मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. बघा मुलांनो, नवरात्र जेव्हा आपण हा 9 दिवसांचा साजरा करतो तेव्हा त्या पाठीमागे 2 पौराणिक कथा आपण पूर्व परंपरागत ऐकत आलेलो आहोत. त्यातली पहिली एक छोटीशी गोष्ट मी सांगते की महिषासूर नावाचा एक राक्षस होता, दैत्य होता, ज्याला आपण दानव पण म्हणतो. तर तो ब्रह्मदेवाचा खूप मोठा भक्त होता आणि महिषासुरानं ब्रह्मदेवांना सतत त्यांची प्रार्थना करून नामस्मरण करून त्यांना प्रसन्न करून घेतलं. आणि मग ब्रह्मदेवांनी सुद्धा त्याला हवा तो आशीर्वाद दिला, वरदान दिलं. आणि मग मात्र तो महिषासूर प्रचंड माजला. त्यानं स्वर्गामध्ये, पृथ्वीवर, पाताळामध्ये सगळीकडं हाहाकार माजवायला चालू केलं आणि सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. मग अशा वेळेला ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांना सुद्धा त्याला आवरणं कठीण जाऊ लागलं. आणि मग अशा वेळेला त्यांनी सर्वांनी देवी दुर्गा मातेला साकडं घातलं. देवी दुर्गा मातेची पूजा केली आणि तिला सांगितलं की या महिषासुराला आता तू काय ते बघ आणि त्याचा वध करून टाक. आणि मग सतत 9 दिवस देवी अविरतपणे या महिषासुराशी लढत राहिली आणि 10व्या दिवशी महिषासुराचा देवीनं वध केला आणि म्हणूनच देवीला महिषासुरमर्दिनी हे नाव सुद्धा देण्यात आलं. आणि मग ह्यातनं एकच गोष्ट शिकता येते, ही झाली पौराणिक कथा, पण त्यातनं हे शिकता येतं की वाईटावरती चांगल्याचा विजय कसा मिळवला. आणि म्हणूनच या देवी दुर्गा मातेची, आपल्या या जगतजननी आई महालक्ष्मीची उपासना प्रार्थना करण्यासाठी आपण आमच्या विद्यार्थिनीचा एक नृत्याविष्कार इथं बघूया. येत आहे इयत्ता 6वी मधील स्वरा पंधारे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वराचं स्वागत करूया. आज ती इथं महालक्ष्मीचा एक सुंदर नृत्याविष्कार सादर करणार आहे.